हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2024 ला आलाय. दी मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर्ड इन अन इंडक्टर ऑफ इंडक्टन्स 5 मायक्रो हेनरी कॅरिंग ए करंट ऑफ 2 एम्पियर इच. ऑप्शन ए 10 मिलीजूल, बी 5 मिलीजूल, सी 10 मायक्रोजूल अँड डी 5 मायक्रोजूल. मग काय काय दिले आपल्याला आणि काय काय विचारलंय तर इंडक्टन्स दिलाय बघा 5 मायक्रो हेनरी, करंट दिलाय 2 एम्पियर आणि तुम्हाला मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर्ड विचारलंय. मग हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे रेग्युलर साठी पण सीईटी साठी पण. मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर्ड हाफ LI². मग आपण या इंडक्टन्सला सध्या मायक्रोतच ठेवू कारण ऑप्शन मायक्रो मध्ये पण दिलेले आहेत. आणि मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सेल्फ इंडक्टन्स 5 मायक्रो हेनरी, आयचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, एक 2 काय झालं कॅन्सल झालं आणि 5 2 जा काय आलं 10 मायक्रोजूल. मग आहे ऑप्शन, मग त्यामुळे कन्व्हर्ट करण्याची गरज आहे का नाही. मग करेक्ट ऑप्शन काय आला सी आला. समजलं कसं सोडवलं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.